यायच्या आधीच त्याला मारायचं प्लॅनिंग सुरू होतं. जन्माला आल्याबरोबर बापाला टोकरीत उचलून घेऊन जावं लागलं, आईच्या अंगावर दूध सुद्धा पिता आलं नाही. गोकुळात गेला, तिथं काही सवंगडी भेटले, त्यांच्यासोबत लहानाचा मोठा होत होता. गोकुळ सोडून वृंदावनात जावं लागलं. वृंदावनात राधा भेटली, तिला सोडून परत मथुरेला जावं लागलं. मथुरा सोडून द्वारका वसवली, तर मथुरेतले लोक त्याला रणछोडदास म्हणायला लागले. किती दुःख, किती अवेलना, किती अपमान कृष्णाचा. पण कृष्ण रडतो का? कृष्णाला तुम्ही असं टेन्शनमध्ये बघितलंय का? राधा गेली आणि सगळंच गेलं, काहीच आयुष्यात राहिलं नाही, काय करायचंय जगून आता, हा सगळा अन्याय माझ्या एकट्याच्याच. असलं कृष्ण कधी बोलतो का? कृष्ण सगळे सवंगडी गोळा करतो, त्यांच्याबरोबर काला करून खातो, नाचतो, गातो. अहो, त्या शेष नागाच्या डोक्यावर उभा आहे तरी नाचतो, बासरी वाजवतो. बघा, दोन शब्द आहेत, एक एंटरटेनमेंट आणि एक सेलिब्रेशन. एंटरटेनमेंट म्हणजे तिकीट काढायचं आणि पिक्चर बघायचा. सेलिब्रेशन म्हणजे आपण उत्सव करायचा जगण्याचा. कृष्ण स्वतःच्या जगण्याचा उत्सव करतो. तो जगण्याचा उत्सव आपल्याला करता आला पाहिजे. साध्या साध्या क्षणांची मजा आपल्याला घेता आली पाहिजे. साहेब, नवीन नवीन तुम्ही नोकरीला लागलात, किती रुपये पगारानं तुमच्या MSCBत किती रुपये पगार होता? पहिला पगार किती होता? होता का नाही काय थोडाफार? किती रुपयानं झालं सुरुवात? किती? 2000, 1000, 1500. कसा संसार करायचो 1000-1500 रुपयामध्ये? बरं, परिस्थिती अशी होती तुमच्या पिढीची, एक भाऊ नोकरीला लागायचा, बाकीचे 2 गावाकडे शेती करायचे. मग जो नोकरीला लागलाय त्यानं गावाकडच्यांना थोडी मदत करायची, त्याला पाईपलाईन करून दे, त्याला शेतीचं काहीतरी करून दे, त्याच्या पोरांच्या शिक्षणाचं बघ, बहिणींची लग्न कर, बहिणींच्या पोरांची लग्न कर. जे नोकरीला लागायचं ना, त्याला सगळ्यांची जबाबदारी होती. गावाकडनं 4 माणसं जर इकडं शहरात आले, आई पटकन पुढे जायची, आता जेवून जा म्हणायची, मी 4 भाकरी टाकते.